साहित्य करायचं ना त्याच्यावर. हां तर हे महत्त्वाचं. येल्लो वायर ग्राउंडला जॉईन केलेली आहे आणि रेड वायर ही GPIO 18ला जॉईन केलेली आहे. नंतर ही काय म्हणते कोणतं बोर्ड नंतर येल्लो लाईट आणि ते येल्लो वायर आणि रेड लाईट ही पॅरेलल जॉईन करायची आणि हे काय आहे रेजिस्टर आणि रेड लाईट ही पॅरेलल जॉईन करायची आणि रेजिस्टर आणि रेड लाईट ही पॅरेलल जॉईन करायची एका लाईनी तिकडून. आणि आता हा कोड एकदा नीट आडवं कमावं. इथे आता काय आहे टेम्परेचर जर 15 आहे आणि थ्रेशोल्ड टेम्परेचर 15 आहे आणि जर आपलं आत्ता सराउंडिंग टेम्परेचर हे त्याच्यापेक्षा जास्त आहे तर रेड लाईट ही ऑन होईल. रेड लाईट आणि जर थ्रेशोल्ड टेम्परेचर 15 आणि सराउंडिंग टेम्परेचर हे 15 टेम्परेचरपेक्षा कमी असेल तर लाईट ऑन नाही होणार. कारण 15 आणि हे पण लाईट ऑन झाली आहे कारण की टेम्परेचर इथं किती आहे कारण टेम्परेचर 20 आहे हे एक्सीड झालं आहे थ्रेशोल्डपेक्षा म्हणून लाईट ऑन झाली आहे. आता थ्रेशोल्ड टेम्परेचर हे 35 करते 35 तर आता थ्रेशोल्ड टेम्परेचर हे सराउंडिंगपेक्षा जास्त आहे त्यामुळं लाईट ऑन नाही झालेली नाही.